गोराई बी चा संघनायक या ठिकाणी आलेला आहे. तर वजीरा बी संघनायक या आपण 2 मिनिटं झालेत, आपण घाई करा. यावेळेस मात्र श्री गणेशा झालाय संघाचा. एकामध्ये दुहेरी कन्वर्ट केली गेली, दुहेरीनी संघ जाऊन पोहोचतोय. टीमचा स्कोर टोटल पाहिला तर 2 आणि अकाउंट ओपन झालंय तो म्हणजेच खेळाडू आपण पाहिला तर खेळाडूचं नाव रमेशच्या बॅटमधनं 2 धावा, रमेशच्या खात्यामध्ये 2 आणि टीमचा स्कोर 2. रॉड्रिक्स तयार, पुढील बॉल. हा बॉल देखील स्लोअर पाहिलं, निहारलं, स्टोक करीता चांगला जागा बनवली, चांगला फटका ऑन साईडला, फाईन लेगला चेंडू जातोय. त्या ठिकाणी सिंगल रमेशच्या बॅटमधनं, रमेशच्या खात्यामध्ये 1. टीमचा स्कोर 3 धावा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम मॅच आपण पाहतोय. चला आदरणीय सन्माननीय नक्कीच पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. दीपक म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दिवाकर म्हात्रे सॉरी, एक चांगले व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आपण पाहिला तरी चौकार दर्जेदार दमदार आपण पाहिला, चांगला स्ट्रोक बनवला तो म्हणजेच बॅटर चंद्रकांतच्या बॅटमधनं एक महालक्ष्मी दर्जेदार चौकार. पुढील बॉल. हा देखील फुल चेंडू पाहिलं, निहारलं, फाईन लेगला, फक्त दिशा दिली, शक्तीपेक्षा युक्ती बारी. पाहूया पंच आमच्याकडे वलतील. 1 तर पूर्ण केली, दुसरीची मांग, दुसरी देखील परिपक्व पूर्ण, तिसरीची मांग. या ठिकाणी काय घडेल, परंतु 3 धावा देखील आपण पाहतोय आणि 1 नो अशा 4 धावा अर्जित करतील आमचे स्कोरर. धावसंख्या 4 ने फ्लाय होत असताना धावसंख्या पाहिली तर 11 वर 0. बिनबाद नाबाद जिंदाबाद. चांगली सुरुवात, झोक्यात जोमात आणि रितेश देशमुखच्या भाषेत सांगायचं झालं तर लय भारी. मॅग्निफिशियंट पीस. टॉस जिंकल्यानंतर बॅट क्षेत्ररक्षण पहिलं सजवलंय. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना मालवण बी संघाची धावसंख्या जर पाहिली आपण तर 12 धावा. 5 चेंडू हाताळून झालेत. या षटकातला शेवटचा चेंडू. रॉड्रिक्स तयार मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल. हा बॉल थोडासा मागे केलाय परंतु नकल बॉल. पंच दंडित करतायत रॉड्रिक्सला. समांतर एक अवांतर अशी 1 धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा धाव पुस्तकावर जमा करतात आमचे स्कोरर. गोल्डन मॅजिक फिंगर आपण पाहतोय तर जगदीश भंडारी सर. यावेळेस नक्कीच पाहूया स्ट्राईकचा टास्क कोण आउट होतील, पण नक्कीच पीस सोडलाय त्यावेळेस कुठला खेळाडू बाद होईल, हे खेळाडू बाद होतो रनआउटच्या स्वरूपामध्ये. चंद्रकांत बॅक टू डगआउट, खेळाडू बाद. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक बॅटर तयार ठेवा TCR सर्कल मध्ये. मालवणी ए संघ बॅटर तयार ठेवा. टॉस हरल्यानंतर मात्र प्रथम बॅटिंग करत असताना मालवणी ए संघ आपण पाहतोय 1 विकेट गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्कोर कार्डवर धावा जर आपण पाहिल्या तर 13 धावा. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता मॅग्निफिशियंट कुलवेल कडनं गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज आयसन गोलंदाजी ट्रॅकवर. एक चांगला गोलंदाज ज्याचं नाव आहे टेनिस विश्वामध्ये, मुंबईचा आयसन गोलंदाजी ट्रॅकवर. आयसन परेरा मिस्टर दाखल झालाय. खेळील चेंडू. बॅटर यावेळेस मोठा फटका जरूर मनसुबा केलाय लॉंग ऑनला. पाहूया 1 धाव तर पूर्ण केले मात्र 1 पाऊंड चेंडू सीमा रेषा पार येतोय. महालक्ष्मी चषक चौकार. यस डीजे. थँक्यू सो मच डीजे. चांगला चौकार आपण पाहिला. 4च्या मदतीनं धावसंख्या जर पाहिली तर 17 वर 1 आपण पाहतो तो म्हणजेच मॅग्निफिशियंट कुलवेल संघ. हा बॉल फुल टच स्वरूपाचा परंतु जमिनीला चाटत पुसत घासत फाईन लेगला. 1 तर जोराने, दुसरीची मांग. या ठिकाणी दुसरी धाव सहजगत्या परिपक्व पूर्ण. 2 धावींनी स्कोर पुढे जाईल. 19 या आकड्यावर सुरेख
क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर थोडंसं वातावरण खराब आहे. ढगाळ वातावरणामध्ये ही मॅच निसर्गाच्या कुशीत दडलेलं हे ग्राउंड ते म्हणजे आपण पाहिलं तर दमन नगरीमध्ये चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. सुपर मॅच. पुढील बॉल बॉलर तयार. यावेळेस नकल बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु चांगला स्ट्रोक. चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेषा पार येतोय महालक्ष्मी एक्सप्रेस. चौकार 4. केलाय चांगला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये. 4 चेंडू आतलून झाले. 10 धावा खर्च करतोय. टीमचा स्कोर पाहिला तर 23 धावा धाव पुस्तकावर जमा. पुढील बॉल हा देखील चांगला बॉल. फसवा बॉल. नकल बॉल थोडासा स्लो आतला. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आणि गोलंदाजाने पाहिलं तर दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. हॅलो कोण येतो मध्ये होते त्याला बाहेर पडतो दबा. कोण आलं बॅट्समन कोण आलं त्यांनी बाहेर द्यायचं. परत बॅट्समन खेळलेला त्यांनी बाहेर द्यायचंय. सचिन बाहेर जायचंय. तुम्हाला माहिती आहे 3 प्लेअर मध्ये पाहिजेत. सचिनला बॅटिंग नाही मिळणार आता. दुसऱ्याला पाठव. पहा भंडारी सरांचं रूल्स एकदम कडक आहेत. कारण तिसरा फलंदाज तुमच्या 30 या सर्कल मध्ये हवा. नाहीतर आला नाही तर बॅटिंग तो करणार नाही. जशी सचिनला सजा दिली सचिन आता या इनिंग्स मध्ये बॅटिंग करणारच नाहीये. लक्षात घ्या. पुढचा बॅट्समन तिसरा पाठवा नंतर त्याला देखील दंडित करण्यात येईल. लक्षात घ्या. बॅट्समन पाठवा तिसरा सर्कल मध्ये. सचिन नाही यायचं. सचिनला बॅटिंगच नाही आता या इनिंग्स मध्ये. सचिन नाही यायचं. सचिन बाहेर. चोवीस वर 2 ऑन मॅच. पुढील बॉल बॉल देखील रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेस या रॉड्रिक्सनं कमाल केली. कारण 3 शेवटचे चेंडू डायरेक्ट डॉट केलेत. एक अप्रतिम कमबॅक केलाय. 2 षटकांचा खेळ संपुष्टात. 24 धावा धावफलकावर. 24 वर 2. मॅग्निफिसेंट कुलवेन टॉस मात्र जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण पत्कारलं आणि प्राचारण केलं मालवण ए संघाला. मालवण ए संघाची जर स्थिती आपण पाहिली तर 24 वर 2. तिसरं षटक घेऊन येतोय. पाहूया मॅग्निफिसेंट कुलवेन कडनं या षटका खेळातलं शेवटचं षटक. स्मेडन परेरा. मिस्टर स्मेडन परेरा एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये. टेनिस विश्वामध्ये खूप नाव आहे. बॅटिंग आणि बॉलिंग या खेळाडूची नेहमी चर्चा असते मैदानाच्या बाहेर आणि मैदानाच्या आतमध्ये देखील. हे बघा 35चा जो खेळाडू आहे त्या खेळाडूने 4 फलंदाज बाद होईल तेव्हा तो यायचंय. आफ्टर द विकेट ऑफ 4 यू विल कम टू द क्रीज. धन्यवाद. या ठिकाणी सिंगल दुसरी कंप्लीट करत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. लगेच 35चा खेळाडू 4 आउट झाल्यानंतरच कमी पाठवायचा आहे. लक्षात घ्या. 35 वयाचा खेळाडू 4 आउट झाल्यानंतरच पाठवायचा आहे. हे बघा रूल्स आणि रेग्युलेशनच्या नियमात 3 झाले. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर 35चा येईल. 4 खेळाडू बाद होतील तेव्हा 35चा येईल. सचिन 10वा होईल आता. विकेट पाहिले 3 विकेट. 4 नंतर यायचंय आता. सचिन आवाज येतो ना आमचा. 4 नंतर यायचं आहे. सचिन हॅलो
सचिन धाव संख्या झाली ती मिस्टर जगदीश. मॅच संपल्यानंतर मालवणी या संघाचा कॅप्टन यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. 26 धाव संख्या झालेली आहे. धाव संख्या झाली 4 बाद. आता फिन पाटील येतो स्ट्राईक वर. चार फलंदाज बाद 26 धावा. स्ट्राईक वर फ्लेम पाटील, डावखुरा फलंदाज. नॉन स्ट्राईक वर जितेश कोळी. गोलंदाज साठी गोलंदाज स्नरन पारेरा. चला लवकर, टायमिंग कडे देखील लक्ष द्यायचं आहे. रॉड्रिक्स टायमिंग कडे देखील लक्ष द्या. बी केअरफुल विथ द टाइम. चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न भेग सरळ होतात आणि फलंदाजी दबाव झालेला आहे. फ्लिन पाटील इथं बाद होतोय. फ्लिन पाटील बाद होतोय. मालवणी ए संघात एक धडाकेबाज फलंदाज. आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज विनोद कोळी येतोय मालवणी ए संघाचा. धाव संख्या झाली 27. 5 फलंदाजाच्या मोबदल्यात. स्नेडन आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. स्ट्राईक वर विनोद, नॉन स्ट्राईक वर जितेश कोळी मालवणी ए संघाचे खेळाडू. पुढचा चेंडू फक्त ग्लान्स केला जातोय. कव्हरच्या दिशेने स्वतः गोलंदाज जातोय. फॉलोथ्रूमध्ये शतरक्षण करेपर्यंत एक सिंगल मल्टी. सिंगलच्या साहाय्याने जगदीश धावसंख्या पोचली ती 27 या धावसंख्येवर. 27 लॉस ऑफ 5 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस आणि ओनली 2 डिलिव्हरीज आर लेफ्ट ऑन दिस ओव्हर. जितेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. आणखी एक मोठा फटका, पण शतरक्षक तिथं फसला जातोय फलंदाज. पण नाही, तिथं थोडा शतरक्षकाच्या पुढे पडतो. एक धाव पूर्ण, दुसरी धावेला धावतायत. ती देखील पूर्ण झालेली आहे. आता तिसरीसाठी जितू मात्र येणार नाहीये, तर फलंदाज बाद होतोय. 2 धाव मात्र भेटलेले आहेत मालवणी ए या संघाला. 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 29 या धावसंख्येवर. 6 फलंदाज बाद 29 धावसंख्या झालेली आहे. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज गणेश हा फलंदाज आलेला आहे. धाव संख्या 27. लास्ट डिलिव्हरी ऑफ द कोटा. आणखी एक मोठा फटका मारण्यास, स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न मात्र इथं फलंदाज देखील बाद होतोय. याचा अर्थ की धाव संख्या झाली ती 29 आणि 30 या धाव संख्येचा टार्गेट समोर ठेवलेलं ते मालवणी ए या संघाने कुलबे मॅग्निफिशंट मास्टर्स या संघाला. याच्यानंतरचा सामना जगदीश, याच्यानंतरचा सामना कोणाचा होणार आहे? यस, गोराई बी आणि वजिरा बी या 2 संघाने त्वरित तयार राहायचंय.
राजन कोहली आणि आत्मारामजी कोळी हे दोन जे मान्यवर आले त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मुख्य मंचावर यायचंय शतरक्षणासाठी या लवकर. शतरक्षणासाठी लवकर उतरा. बघा आपल्याजवळ वेळ खूप कमी आहे. बॅटर तुम्ही देखील तयार राहायचंय, कारण आपण 1 मिनिटाला देखील आपण विश्रांती घेणार नाही, त्याच्याकडे लक्ष द्या. शतरक्षणासाठी मालवणी ए संघ जरा लवकर आणि मॅग्निफिशन कुलरन तुमचे 2 फलंदाज तयार करायचे आहेत. प्रत्येक क्षण आपण वाचवायचा प्रयत्न करायचा. प्रत्येक क्षण जसं आपण पाणी वाचवतो तसा क्षण देखील वाचवण्याची गरज आहे. एकोणतीस धावसंख्या झाले. 30 धावेचं टार्गेट समोर ठेवलेलं मालवणी ए अमासर संघाने. व जी मॅच झाला, मॅच संपल्यानंतर कॅप्टन मालवणी ए संघाच्या कॅप्टनने इथं येऊन भेटायचं आहे, आपल्या कॉमेडी कक्षामध्ये यायचं आहे. मॅग्निफिशन प्लीज रेडी. सेंड युअर बॅट्समॅन विथ युअर थर्ड बॅट्समॅन ऑल्सो विथ देम. तिसरा फलंदाज देखील पाठवायचा आहे. मालवणी जरा शतरक्षण लावून घ्या पटकन. चला 30 धावांचा पाठलाग करण्याकरिता 2 बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये रवाना होत आहेत. नक्की शतरक्षण त्वरा करा, थोडीशी घाई करा, वेळेची तिरंगाई न होता आपण वेळ दौडू नका, घाई करा. पहा रूल्स नियम बाय नियम 40+ चे कडक नियम आपण पाहतोय आयोजनाच्या माध्यमातून. भंडारी सर एक चांगले व्यक्तिमत्व मुख्य मंचावर, त्यांच्या समवेत देखील त्यांचे सहकारी आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य मंचाकडे चांगली क्लिअरिटी आपण पाहतोय ती म्हणजेच युट्यूब लाईव्ह ओम साई स्पोर्ट बोईसर पालघर यांच्या माध्यमातून. प्रथमतः स्ट्राईकला बॅटर आहे. बॅटर्स नेम शतरक्षण सजवून घ्या ना. आम्ही किती वेळा अनाउन्समेंट करतोय, आमच्याकडे लक्षच नाही तुमचा. हा शतरक्षण सजवून घ्या. स्ट्राईक लाईक हाय हँडसम पर्सनॅलिटी टेनिस विश्वामध्ये षटकार चौकारांचा बादशाह. स्ट्राईकला केव्हन रॉड्रिक्स आणि नॉन स्ट्राईकला सदीश डिसूजा हे बॅटर्स. तर मालवणकडनं गोलंदाज विनोद. चला टायमिंग स्टार्ट केलाय. 10 मिनिटं तुम्हाला दिली जातील पहिल्या 2 षटकाकरिता. विनोद तयार. पहिलाच बॉल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 30 धावांचं लक्ष टार्गेट. पहिलाच पावलांचा वापर चेंडूला आलाय ठोकलाय रॉड्रिक्स बँडचा षटकार 6. पहिल्या चेंडूवर समाचार विनोदच्या हल्ला बॉल चढवलाय विनोदवर रॉड्रिक्सनं. मी म्हटलं षटकार बादशाह षटकारांचा राजा टेनिस विश्वामध्ये तोच हा खेळाडू. यावेळेस हलका त्याने पुश केलाय. स्ट्राईक रोटेट करून दिले मिड ऑफ स्ट्राईक एक्स्ट्रा कव्हरला रॉड्रिक्सच्या बॅटमधनं.
वजीरा बी लगेच पुढील बॉल विनोदचा. हा बॉल चांगला बॉल, फटका सुंदर आहे, फटका चाललाय ऑन साईडला, चेंडू चाललाय बॅटरच्या बॅटमधनं सिंगल. टीमचा स्कोर जर आपण पाहिला तर 14-2. पहिल्या षटकाच्या अखेरीस सुरुवात जर पाहिली आपण तर 14 धावा, 15 धावा सॉरी. आता येणारे 12 चेंडू आणि 15ची गरज. समजली असावी 15 पुस्तकावर येणारे 12 चेंडू ची गरज. पाहूया मालवणीकडनं गोलंदाजी ट्रॅकवर कोण येईल हे पाहणं तितकंच गरजेचं. जितेश दादा मैदानाच्या आतमध्ये एक चांगला अनुभव आहे तर रोखण्याकरिता तर सज्ज आहे. दोन बॅटर देखील 30 धावांचा पाठलाग करण्याकरिता ते म्हणजे कुलवेल चे दोन बॅटर्स. हॅलो करा, हॅलो हॅलो चेक. ओके तयार. हा बॉल थोडासा तर ऑप्शनच्या बराच बाहेर, त्यांचं दंडित करतायत गोलंदाजाला. अवंत धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावर. 16 वर 2. जितेश पुनच एकदा तयार बॅटर्स करिता. जितेशचा हा बॉल राईट हँड राऊंडर. यावेळेस चांगला बॉल स्लोवर केलाय आणि पाहिला तर थोडासा लेग वरून ऑफ कटर ज्याला म्हणतायत ना, गतीपेक्षा ना व्हेरिएशन खूप चांगलं आणि तेच व्हेरिएशन या ठिकाणी होत असताना चांगलं उत्तर देत आहेत ते म्हणजेच गोलंदाज गोराई बी आणि वजीरा बी. तयार राहायचं आहे. त्याच्यानंतर याच मॅच नंतरच, या मॅच नंतर ना, या मॅच नंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजेच गोराई बी. चला पुन्हा एकदा चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रंगतदार मॅच, लक्षवेधी स्पर्धा. नक्कीच यावेळेस स्वेटर आवाज आलाय. लॉंग ऑनला फटका चांगला आहे. 1 बाउन्स प्रोटेक्शन डीप वर सिंगल कंप्लीट केली गेली. सिंगलनी संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 17 या आकड्यावर. 17 वर 2. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. कमबॅक केलं या गोलंदाजानं. एक तुमारी तो एक हमारी, एक सोनार की तो एक लोहार की. चांगलं प्रत्युत्तर देत असताना मात्र गोलंदाजी ट्रॅकवर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पुढील बॉलर तयार. हा बॉल देखील गती परिवर्तन पाहिलं, निहारला, स्टोक करिता जागा बनवली आणि फाईन लेगला चेंडू सरळ पाठवलाय. 1 बाउंस सीमा रेषा पार येतोय. महालक्ष्मी चषक चौकार 4. ती म्हणजेच मॅग्निफिशियन कुर्वेन या संघाची. तर मालवणीकडनं गोलंदाज सज्ज आहे. चेंडू क्रमांक शेवटचा घेऊन, सॉरी 8 मध्ये 9 ची गरज. लक्षात घ्या 9-8. अजून सुद्धा 2 चेंडू बाकी आहेत या षटकातलं. 8 चेंडू 9 ची गरज. पुन्हा एकदा उडवलाय चेंडूला, ठोकलाय दर्जेदार दमदार षटकार 6.
गोरायबी तुम्ही देखील तुमचे बॅटर पाठवा लगेचच, आणि त्याच्याबरोबर तिसरा फलंदाज देखील पुन्हा अनाऊन्स केलं जाणार नाही. तिसऱ्या फलंदाजाला पाठवा, नंतर पॅनलाइज केलं जाईल. पाच चेंडू 2ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रभाकर भंडारी आणि वेन्सन डिसूजा स्ट्राईक वर. पाहू जबाबदारी आहे डिसूजाच्या खांद्यावर, जबाबदारी पार पडेल का प्रश्नचिन्ह. 5-2 स्मिथ सावराला मॅच बॅक टू बॅक दुसरी विकेटचं पतन. खेळाडू बाद, बॅक टू बॅक आउट. आणि हीच मॅच प्रेक्षकांना आवडत असते, कारण क्रिकेट गर्दी तिथे नेहमी गर्दी असते. आणि 40+ चे हे सर्व जे खेळाडू आहेत ना, हे प्रत्येक गेम प्लॅन घेऊन उतरत असतात आणि प्लॅन मध्ये सक्सेस होत असतात. हे जे टायगर्स, जेरल रॉड्रिक्स न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये. आमचे समालोचक मनोज सर आम्हाला सूचित करतायत, चांगले त्यांची कॉमेंट्री आपण ऐकली, नक्कीच आपण ऐकू देखील, त्यांना देखील ऐकू. बॉलर तयार आहे, हॅड्रिक बॉल आहे, हॅड्रिक कंटिन्यू राहील. आता मात्र 1ची गरज. बॉल पडला म्हणजे हॅड्रिक नाहीये, सिंगल कंप्लीट केली. 1ची गरज. 4 मध्ये 1ची गरज. हो, चांगला बॉल, कमबॅक केलाय. अजून देखील अशा क्रिकेटच्या पटलावर मॅच अजून देखील ऑन आहे. अशा कित्येक मॅचेस पाहिल्यात की 3 बॉल मध्ये 1 सुद्धा होऊ शकत नाहीये. हीच मॅच रंगतदार मॅच, पैसा वसूल मॅच, थोडीशी क्लोजिंग क्षेत्ररक्षण सजवलंय ते. म्हणजेच आपलं पाहिलं तर 4 कोप यावेळेस पाहिलं निहारलं. स्ट्रोक करते जागा पण सुंदर. दिल एक मंदिर क्या तेरी मूरत है, तेरा ये जनाब स्ट्रोक बडा खूबसूरत आहे. 4. जशी मॅचला सुरुवात होईल आपण ऐकणार आहोत, म्हणजे आमचे सरांचा आणि मालवणी संघाचा कॅप्टन